नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. हा संविधान रोड आहे जे दीक्षाभूमीकडे जाणारा. आणि पहिले जाता कसं देव्यांचं हे चालू आहे. महाकालीच्या इथे चंद्रपूरमध्ये महाकालीचं मंदिर आहे, प्रसिद्ध आहे. दुरून दुरून भाविक येतात तिथे दर्शनाला. आणि आता नवरात्र म्हटल्याच्यानंतर तिथे पण चांगल्या रीतीनं उत्सव आहे. किशोर जोरगेवार आमदार यांचा कार्यक्रम तिथे आयोजित केलेला आहे. जसा स्वाती मिश्रा वगैरे गायक यांचे आहे, तर ते त्यांनी तिथे हे केलं. आणि बाजूचे इथे नाही का, म्हणजे जे मी काल दाखवलेलं आहे, नाही केली आली की महानगरपालिकेऐवजी मला कलेक्टर साहेबांकडनं परमिशन घेता येईल तिथून म्हणून. पण लवकर जावं लागेल, ऑलरेडी लोकांनी केलेलं असेल असं त्यांनी मला एक थोडी सजेशन दिलं. इथे हे कसं आहे, पहिलेच पॅक झालेलं आहे देवीच्या याच्यामुळे. आणि हा रोड कुठे आहे, हायवेच असल्यासारखा आहे हा रोड. आणि जसं की बाबासाहेबांशिवाय कोणाचाच पानच हालत नाही, पत्ताच हालत नाही. पण वापर फक्त बाबासाहेबाचा फायद्यासाठीच केला जाते. जल्लोष मात्र पाखंडाकडे, दिशाभूल करणाऱ्या गोष्टीकडे जल्लोष केला जाते. मला हे म्हणायचं आहे, उत्सव ठीक आहे, पण ज्यांच्यामुळे आपल्याला हे आज मिळालेलं आहे त्यांना विसरून आपण आनंद उत्सव साजरा करतो. प्रतिभाताई धानोरकर ह्या आमदार असताना खासदाराच्या याच्यासाठी संविधानाचाच वापर करून त्या वोट भरपूररित्या त्यांनी कमाई केलेली आहे. वोटची नारा त्यांचा एकच होता, संविधान बचाव. सगळ्यांना विश्वासात घेतलं, संविधान बचाव, संविधान बचाव. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं हे करायचं म्हटलं तर शेवटी बाबासाहेबांच्याच नावाचा वापर करून तुम्हाला फायदा घेता येतो. पण मग नंतर जसं तुम्हाला त्याचा फायदा झाला बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून, हे बाबासाहेबांच्या नाव घेणंही किंवा बाबासाहेबांच्या याच्यासाठी तुम्हाला म्हणजे जाण ठेवणंही तुमच्यासाठी जमत नाही. आणि ही दशा प्रत्येकाची बाबासाहेबांनी केलंच आहे का, तुम्हाला जमो नाही जमो काही झालं तरी तुम्हाला वाकावंच लागणार आहे. भले नाक मोठीत धरून का बरं नाही, पण वाकावं लागणार आहे. नाक मोठीत कारण का नाही हे कराल तर तुम्हाला आहे ना, जे बहुमत आहे बाबासाहेबांचं, तुम्हाला आहे ना बाबासाहेबांच्या नावावर चालणाऱ्या जनतेच्या मनात जर उतरायचं राहिलं ना, तुम्ही किती कपट ठेवा, पण ज्यावेळेस बाबासाहेबांच्या प्रतिमेजवळ झुकाल ना, तर असेच बाबासाहेबाचं रक्त आहे ना, असंच आहे ना तुम्हाला डोक्यावर घेते. एवढे बाबासाहेबाला मानणारे त्यांचे लेकरं आहे. तर हे लोक आपल्याला असंच बनवून आहे ना, अशाच रीतीनं उल्लू बनवून बाबासाहेबाच्या नावाचा वापर करते. आणि नंतर मग आपल्याला विचारत नाही. ज्यात ते बाबासाहेबांनाच विचारत नाही तर आपल्याला काय विचारेल. पण चला मित्रांनो, मी रोडवर आहे आणि योग्य नाही, घरी जाऊन आपण नवीन व्हिडिओमध्ये बोलू. तोपर्यंत जय भीम मित्रांनो.